संपूर्ण भारत देशात क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारण 7 आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत चले जाओ म्हणजेच भारत छोडो हा ठराव, ऐतिहासिक ठराव पास करण्यात आला होता. भारत देशाला गुलाम बनविणाऱ्या इंग्रजांनी आमच्या देशातून निघून जावे, आमची मागील 150 वर्षापासून होणारी सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक पिळवणूक त्यांनी थांबवावी, भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करावे, स्वराज्य व स्वातंत्र्य बहाल करावे, यासाठी महात्मा गांधींनी भारतीय जनतेला करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मोलाचा संदेश दिला. या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रत्येक भारतीयांचा समावेश होता. आपल्या जीवाची पर्वा न करता सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत हसत हसत लाखो भारतीय शहीद झालेत. आजच्या या पवित्र दिनी मी त्या सर्वांना विनम्र अभिवादन करते. माझा सलाम त्यांना. इसवी सन 2005 पासून दरवर्षी इतिहास विभागातर्फे क्रांती दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. यात आम्ही अनेक विद्वानांची व्याख्याने ऐकलीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर विभागात विभाग प्रमुख डॉक्टर यादव गुजर सर, डॉक्टर शोभा जोहरी, डॉक्टर संगीता मेश्राम, डॉक्टर श्याम कोरेट्टी, याशिवाय प्रोफेसर थेंगडी, प्रोफेसर शेवडे, प्रोफेसर रामटेके, डॉक्टर मीता रामटेके, डॉक्टर गेडाम, डॉक्टर घोगले, डॉक्टर केने इत्यादी अनेक प्रमुख वक्ता आम्हाला लाभलेले होते आणि त्यांची व्याख्याने आम्ही ऐकलीत. या वर्षी आम्ही डॉक्टर सतीश चाफले सरांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले आहे. आम्हाला आपल्या अमूल्य विचारांची व योग्य मार्गदर्शनाची देणगी नक्कीच लाभणार आहे, यात मुळीच शंका नाही. तत्पूर्वी मी सरांचा अल्प परिचय करून देते. प्राध्यापक डॉक्टर सतीश चाफले सरांनी MA, MPhil, BEd, नेट, PhD डिग्री प्राप्त केली आहे. PhDचा सरांचा विषय होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सामाजिक धोरण. या विषयावर PhD साठी इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च न्यू दिल्ली कडून फेलोशिप देखील मिळालेली आहेत. भारताच्या इतिहासावर सरांनी आतापर्यंत 3 पुस्तकांचे लिखाण केलेले आहे आणि त्या पुस्तकांचे प्रकाशन सुद्धा झालेले आहेत. सर इतिहास अभ्यास मंडळामध्ये सदस्य आहे. याशिवाय सरांचा महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक संशोधन मंडळ बालभारती पुणे इयत्ता 6वी ते 11वी पर्यंत पाठ्यक्रम निर्मितीत सक्रिय सहभाग आहे. आतापर्यंत सरांनी 7 शोध निबंध प्रकाशित केले आहे. याशिवाय सर एक उत्तम वक्ता आहे, उत्तम व्यक्ती आहे आणि सर विद्यार्थी प्रिय आहे. आज आपणास त्यांच्या व्यक्तिमत्वाची व त्यांच्या वक्तव्याची परिणिती येणारच आहे. तत्पूर्वी मी एक घोषणा करू इच्छिते. इतिहास विभागातर्फे 8 ऑगस्ट रोजी म्हणजे रविवारी प्रश्न मंजुषा क्विज कॉन्टेस्ट या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी 12 वाजता. त्या 3 टीमनी समावेश घेतला होता, सहभागी झाली होती 3 टीम. त्यात विजयी चमू होती टीम B आणि रनर टीम आहे टीम. या टीम मध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहे स्वप्नील कोडवते, राखी भांगे, निखिल बावणे आणि टीम ए मध्ये ग्रुप ए मध्ये आहे आशिष बनवदे, विनोद खवाशी आणि विपिल अलोणे. विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि विजयी विद्यार्थ्यांना अशी अपील करते, अशी सूचना देते की त्यांनी आपले पारितोषिक महाविद्यालयात येऊन माझ्याकडून घेऊन जावे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ता जे आहे सतीश चाफले सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. चाफले सर. चाफले सर आवाज नहीं येत आहे. अनम्यूट करावं लागेल.
आवाज येतोय ना माझा? आता आला. ओके ओके. नमस्कार. नागपूर शिक्षण मंडळ द्वारा संचालित मिंजानी सिटी महाविद्यालय इतिहास विभागाच्या वतीनं आयोजित ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं या व्याख्यान सत्राचे माननीय अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मेत्रे सर, सोबतच आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजिका आमच्या गुरु आणि इतिहास विभाग प्रमुख सिटी मिंजानी महाविद्यालय डॉक्टर शेख मॅडम, या ठिकाणी सिटी पिंजानी महाविद्यालयातली उपस्थित मान्यवर प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी डॉक्टर शेख मॅडमचे धन्यवाद देतो की त्यांनी या व्याख्यानाच्या अनुषंगानं मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्तानं आपल्याशी एक साधारण विद्यार्थी मित्रांना काही माहिती अनुषंगाने साधण्याचा योग आला, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या आणि डॉक्टर शेख मॅडमचे धन्यवाद देतो. साधारणतः भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942च्या चलेजाव आंदोलनाचं एक आगळं महत्व आहे. महत्व यासाठी आहे की भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या संपूर्ण टप्प्यांमध्ये साधारणतः आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून जर विचार केला तर 1885 ते 1905, 1905 ते 1920 आणि 1920 ते 1947 या 3 टप्प्यात भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं एक पर्व जे आहे जे सुरू राहिलं. या सर्व पर्वांमध्ये ब्रिटिशांना शेवटचा लढा म्हणून ब्रिटिशांना भारतातून पूर्णपणे आखलून देऊन स्वातंत्र्य प्राप्तीचं ध्येय गाठणे ही भूमिका घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं 1942च्या चलेजाव आंदोलनाची एक सुरुवात किंवा मग 1942चं आंदोलन हे निर्णायक आंदोलन असं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्याचं महत्व भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात त्याचं महत्व विशद केलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः 1942च्या आंदोलनाचं आणि ऑगस्ट क्रांती दिनाचं एकंदरीत जर आपल्याला पार्श्वभूमी म्हणजे समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपल्याला पार्श्वभूमीकडे जावं लागतं. महात्मा गांधींनी तसं पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्याची जी वाटचाल आहे ब्रिटिशांनी जी सुरू करून ठेवली होती 1935 ला आलेला संघराज्य कायदा आणि त्या संघराज्य कायद्याच्या नंतर भारतामध्ये भारतीयांना स्वातंत्र्याची भारतीय लोकांना स्वातंत्र्यासाठी किंवा मग स्वतंत्र भारताच्या घटनेचा प्रशासनाचा अनुभव यावा या अनुषंगानं संघराज्य कायद्यात आपल्याला दिसून येतात आणि तिथूनच एक वाटचाल भारताच्या स्वातंत्र्याकडे सुरू झालेली असंही इतिहासकार म्हणतात आणि ते सुद्धा आपल्याला दिसून येतं. पण या पार्श्वभूमीवर एक महत्वाची घटना पुढे घडलेली आहे ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांचं सहकार्य या ब्रिटिशांना मिळावं म्हणून भारतीयांच्या सहकार्याच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत बोलणी सुरू केली आणि त्या अनुषंगाने पावलं टाकली. त्या पावलांमध्ये एक महत्वाचं पाऊल होतं ते म्हणजे ऑगस्ट ऑफर. 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो हा भारताचा व्हाईसरॉय असताना भारतीयांना राष्ट्रीय काँग्रेस सोबत एक गाजर दाखवण्यात आलं. ते गाजर असं होतं की 1940 मध्ये एक ऑगस्ट ऑफरच्या योजनेनुसार ब्रिटिशांनी व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये भारतीयांचे प्रतिनिधी घेण्याचा एक योजना आखली आणि त्या प्रतिनिधित्व देण्याच्या योजनेनुसार भारतीयांनी त्या मोबदल्यात ब्रिटिशांना सहकार्य करावं अशी एक भूमिका होती. परंतु साधारणतः आपण जर विचार केला तर काँग्रेसने जेव्हा ऑगस्ट ऑफर 1940चं एक विश्लेषण केलं त्यावेळेस ही योजना त्यांना मुळातच वरवरची वाटलेली दिसून येते आणि म्हणूनच 1940ची ऑगस्ट ऑफर ही धुडकावून लावली. त्यानंतर ब्रिटिशांनी पुन्हा भारतीयांच्या एकंदरीत राष्ट्रीय काँग्रेसच्या सहकार्याच्या अनुषंगानं पुन्हा एक पाऊल टाकलं ते म्हणजे 1942चं भारतात आलेलं क्रिप्स मिशन. आपण विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यांना क्रिप्स मिशन यावर्षी अभ्यासालाही आहे 4th सेमिस्टरला. तर त्या क्रिप्स मिशन मध्ये भारतीयांच्या संदर्भात संरक्षण विभाग सोडून इतर सर्व विभागाची जबाबदारी म्हणजे अंतर्गत स्वायत्तता पूर्ण डिफेन्सेस विषय सोडून भारतीयांना स्वातंत्र्य देण्याचा एक महत्वपूर्ण विचार ब्रिटिशांनी क्रिप्स मिशनच्या माध्यमातून भारतीयांसमोर ठेवला, राष्ट्रीय काँग्रेस समोर ठेवला. परंतु राष्ट्रीय काँग्रेसला
ब्रिटिशांची आलेली ही ऑफर असेल किंवा 1942चा क्रिप्स मिशन असेल, यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा कुठलाही उल्लेख नव्हता आणि त्यामुळे काही मागण्या क्रिप्स मिशन मधल्या काही मागण्या राष्ट्रीय काँग्रेसला मंजूर होत्या, काही मागण्या मंजूर नव्हत्या. म्हणून क्रिप्सने क्रिप्सने राष्ट्रीय काँग्रेस समोर एक मुद्दा ठेवला, एक तर क्रिप्स मिशन स्वीकारायचं असेल तर पूर्ण मागण्यांसहित स्वीकारा किंवा मग पूर्णतः ते झिडकारून द्या. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने क्रिप्स मिशन पूर्ण विचारांनिशी झिडकारून दिले आणि या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांवरचा दबाव हळूहळू शत्रू राष्ट्रांना वाढत चाललेला होता. आपल्याला दिसून येतं जपान हे इंग्लंड विरुद्ध गटांमध्ये दुसऱ्या महायुद्धात सामील झालं होतं. जपानचा केव्हाही आक्रमण ब्रिटिशांची वसाहत भारतावर होण्याची चिन्ह दिसू लागली होती. एवढा मोठा शत्रू पक्षाचा शत्रू देशांचा दबाव असून सुद्धा ब्रिटिश भारत सोडण्यास तयार नव्हते. ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देण्यास तयार नव्हते. भारतातील सत्ता आणखी कशी लांबवता येईल या प्रयत्नांच्या अनुषंगाने वाटचाल सुरू झाली होती. परंतु म्हणूनच मग राष्ट्रीय काँग्रेस आणि महात्मा गांधींनी एका मोठ्या आंदोलनाची गरज आहे अशी भूमिका मनात ठेवून पुढे मग 1942च्या चले जाव आंदोलनाची हळूहळू पार्श्वभूमी तयार झालेली आपल्याला दिसून येते की दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश हे इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, त्यांना भारतीयांच्या सहकार्याची गरज आहे आणि या पार्श्वभूमीवर जर एक मोठं आंदोलन जर उभं केलं गेलं तर ब्रिटिश केव्हाही बॅकफुटवर जाऊ शकतात आणि म्हणून एका मोठ्या आंदोलनाच्या गरजेच्या अनुषंगानं महात्मा गांधींच्या डोक्यात हा विचार आला आणि पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या समोर व्यासपीठावर ठेवण्यापूर्वी आपल्या निवडक साथीदार ज्याच्यामध्ये साधारणतः जी त्यांची सहायिका होती अनुयायी होती मीराबेन, त्याच्याशिवाय खुर्शीदबेन नौरोजी राममनोहर लोहिया अशा राजकुमारी अमृत कौर या तत्कालीन त्यांच्या सहाय्यक अनुयायांसमोर महात्मा गांधींनी ही योजना बोलून दाखवली आणि ही योजना बोलून दाखवली असताना महात्मा गांधींनी ती प्रत्यक्षात कशी उतरावी याचा एक चिंतन महात्मा गांधींच्या विचारांमध्ये दिसून येत आहे आणि म्हणूनच मग एक चाफले सर आवाज तुम्ही म्यूट. चाफले सर तुम्ही म्युटेड आहात. अनम्यूट करा प्लीज. हॅलो. एक मसुदा तयार केला आणि तो ठराव अलाहाबादला काँग्रेस वर्किंग कमिटी समोर ठेवण्यात आला. पुढे मीराबेन अलाहाबादला स्वतः गेल्या आणि त्यांनी तो मसुदा काँग्रेस वर्किंग कमिटी समोर ठेवला. परंतु काँग्रेस वर्किंग कमिटी जवळ 2 गटांमध्ये विभागली गेली. एका गटाने महात्मा गांधींनी छोडो भारत आंदोलनाच्या प्रस्तावास आपलं समर्थन दिलं तर दुसऱ्या गटाने या आंदोलनास या प्रस्तावास आपलं असहमती दर्शवली. परिणामी भुलाबाई देसाई आणि श्री राजा गोपालाचारी या 2 काँग्रेस समितीच्या सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि याला विरोध दर्शवला. यानंतर प्रस्ताव पारित होऊन अलाहाबादवरून वर्धेला सेवाग्राम या ठिकाणी आले आणि 14 जुलै 1942 रोजी वर्ध्याच्या सेवाग्राम येथे छोडो भारत आंदोलनाचा प्रस्ताव एकमतानं पारित करण्यात आला आणि त्याला वर्धा ठराव असं नाव मिळालं. जवळपास वर्धा ठरावाच्या अनुषंगाने म्हणजे वर्ध्याचा जो ठराव आहे तोच पुढे मग 1942च्या चले जाव आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला दिसून येते. 14 जुलैचा ठराव काँग्रेसने पास केला आणि हा ठराव पास केल्यानंतर त्या अनुषंगाने ब्रिटिशांना एक मोठं आव्हान संपूर्ण भारतभरात देण्याचा एक प्रयत्न महात्मा गांधींनी या आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये साधारणतः आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्यासाठी जरी छोडो भारत आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केली गेली असली, छोडो भारत आंदोलनाच्या संदर्भात एक निर्णायक टप्प्यातलं आंदोलन जरी ब्रिटिशांच्या विरोधात उभं केलं गेलं असलं तरी सुद्धा ठरलेल्या मसुदांमध्ये काही बाबी अशा होत्या की ब्रिटिशांना भारत दुसऱ्या महायुद्धात सहकार्य करेल. त्या मोबदल्यात या युद्ध समाप्तीनंतर ब्रिटिशांनी भारत सोडून जावा अशी भूमिका, ताठर भूमिका या छोडो भारत आंदोलनाच्या 1942च्या
अनुषंगाने घेतल्या गेली. या संदर्भात ब्रिटिशांना सगळं सहकार्य केले जाईल, या सगळ्या तरतुदी याच्यामध्ये होत्या. परंतु या सगळ्या प्रयत्नांमध्ये ब्रिटिशांनी गंभीरतेनं छोडो भारत आंदोलनाकडे बघितलं नाही. आणि सुरुवातीला, पण नंतर जशी जशी त्याची तीव्रता दिसत गेली तसं तसं ब्रिटिशांनी आपल्या या आंदोलनाला गंभीरतेने घेणं सुरू केलं. आणि म्हणूनच 7 आणि 8 ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टँक, ऑगस्ट क्रांती मैदान आहे त्याला म्हणतात, गवालिया टँक मैदानावर अंतिम मंजुरीसाठी छोडो भारत आंदोलनाचा प्रस्ताव हा काँग्रेस वर्किंग कमिटीच्या कार्यसमिती समोर ठेवण्यात आला. 7 आणि 8 ऑगस्ट या 2 दिवसाच्या विचार विनिमयानंतर, चिंतन मंथनानंतर 8 ऑगस्टला हा समोर ठेवलेला छोडो भारत आंदोलनाचा प्रस्ताव एकमताने मुंबईच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये पारित झाला. आणि त्या ठिकाणी मग ब्रिटिशांच्या विरोधात एका मोठ्या आंदोलनाची तयारी सर, तुम्ही म्यूट झाले आहेत सर, अनम्यूट करा. येतोय आवाज? हॅलो हॅलो, आता आला आवाज. येतोय का सर? हो हॅलो, हो हो आला. ओके. आलाय सर, आलाय. ठीक आहे. या ऑगस्ट क्रांती मैदानावर पारित झालेल्या ठरावाच्या अनुषंगानं आपल्या संपूर्ण सभेला संबोधित करत असताना महात्मा गांधींनी संपूर्ण भारतीयांना संबोधित करताना आपल्या भाषणातून मत व्यक्त केलं की ब्रिटिशांच्या विरोधातला हा निर्णायक लढा आहे. या लढ्यात ब्रिटिशांनी भारत सोडून जावा. या लढ्यात आपण स्वयंपूर्ण राहून स्व मनाने या आंदोलनामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आहे. या भूमिकेतनं सर्व आंदोलनात सहभागी होणाऱ्या संपूर्ण भारतीय जनमानसाला एक मोठा संदेश दिला. या संदेशात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा, डू ऑर डाय, अशी भूमिका, ताठर भूमिका महात्मा गांधींनी घेतली. हा एक छोटासा मूल मंत्र महात्मा गांधींनी भारतीय जनमानसाला दिला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आता पुन्हा राहायचं नाही आणि देश स्वतंत्र झाला पाहिजे, हीच आपली एकमेव आणि शेवटची प्रतिज्ञा. अशी प्रतिज्ञा घेऊन महात्मा गांधींनी भारतीय जनमानसाला आपला एक छोटासा मंत्र दिला, जो मंत्र पुढे ब्रिटिशांची सत्ता भारतातून घालवण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णायक पद्धतीने कार्यान्वित झालेला आपल्याला दिसून येतो आहे. आणि यापुढे 1942च्या आंदोलनात भारतीय जनमानसांनी ज्या भूमिकेतनं स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं ते योगदान वेगळ्या पद्धतीचं होतं. महात्मा गांधींनी सुरुवातीला जरी अहिंसात्मक आंदोलनाची भूमिका या आंदोलनाच्या संबंधाने घेतली जरी असली तरी सुद्धा पुढे आपण बघतो की हिंसा या आंदोलनात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. महात्मा गांधींचं भाषण झालं, पंडित नेहरूंनी देशवासियांना संबोधित केलं. या संपूर्ण पहिल्या फळीतल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नेत्यांनी संपूर्ण भारताचं नेतृत्व, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य महात्मा गांधी यासारख्या नेतृत्वांच्या माध्यमातून पुढे संपूर्ण देशव्यापी चळवळीत दिसून आलं. परंतु दिसून येणार होतं, दिसून आलेलं असताना 9 ऑगस्टच्या पहाटे ब्रिटिशांनी सर परत तुम्ही म्यूट झालेले. ठीक आहे सर, आता ठीक आहे. ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी या आंदोलनाला गंभीरतेनं घेतलं नाही, परंतु नंतर तेवढ्याच ताकदीनं आणि गंभीरतेनं या आंदोलनाकडे ब्रिटिशांनी बघणं सुरू केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणूनच मग या आंदोलनाच्या नेतृत्वकर्त्या पहिल्या फळीला आंदोलन सुरू होण्याच्या त्या टप्प्यांमध्ये पहिल्या सत्रात अटक करण्यात आली. 9 ऑगस्टच्या पहाटे ऑपरेशन 0 अवर राबवण्यात आलं. ऑपरेशन 0 अवर ची कॉन्सेप्ट अशी आहे की महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर पहिल्या फळीतील सगळ्या नेत्यांना ब्रिटिशांनी धरपकड सुरू केली आणि सर्वांना तुरुंगात डांबण्यात आलं. आणि याशिवाय ब्रिटिशांनी ज्या ज्या ठिकाणी 1942च्या लढ्याच्या संदर्भामध्ये जी काही कार्यालय संचालित करण्यात आली, ज्या ठिकाणून ज्या कार्यालयातून 1942च्या संदर्भातील कार्य किंवा कार्यक्रम हे कार्यान्वित करण्यात येणार होते, अशा सगळ्या कार्यालयावर झाडझडती घेऊन त्यांच्यावर धाडी टाकण्यात आला. ते सील करण्यात आले. आणि 9 ऑगस्टच्या पहाटेला मुंबईच्या कमिशनरांनी
महात्मा गांधी, महादेवभाई देसाई, मीराबेन या सगळ्यांचे अटक वॉरंट काढले आणि या सगळ्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. आता एकंदरीत महात्मा गांधींनी जो संदेश भारतीयांना दिलेला होता या संदर्भात गांधीजींना अटक झाल्यानंतर गांधीजींनी एका चिठ्ठीवर, एका कागदाच्या तुकड्यावर आपला एक संदेश लिहिला. त्या संदेशावर, त्या तुकड्यावर लिहून होतं करा किंवा मरा. ही भूमिका देशवासियांसाठी फार मोठी महत्वाची घटना ठरली. तो जो असणारा जो चिटोरा आहे तो जागोजागी लोकांपर्यंत पोहोचतील, कसा पोहोचेल याचा प्रयत्न काँग्रेस वर्किंग कमिटीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केला. आणि पहिल्या फळीतील नेते जेव्हा तुरुंगात असताना दुसऱ्या फळीतील नेते सक्रिय झाले. त्यामध्ये प्रामुख्यानं अरुणा असफ अली आणि जयप्रकाश नारायणन यांचं नाव प्रामुख्यानं घेता येतं. आणि या अनुषंगाने आपण जर विचार करतो तर ही पार्श्वभूमी 1942च्या चलेजाव आंदोलनाची झालेली आपल्याला दिसून येते. सर परत म्यूट झाले आहात तुम्ही. देशव्यापी आंदोलन सुरू झालं असताना संपूर्ण भारतभरात याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं. साधारणतः वर्ध्याच्या सेवाग्राम मधून पास झालेला ठराव मुंबईच्या गवालिया ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये पूर्णतः शिक्कामोर्तब तो कार्यान्वित झालेली रचना संपूर्ण भारतात अल्पावधीत पोहोचली आणि एक मोठं जन आंदोलन 1942च्या रूपानं 9 ऑगस्टला सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. भारतभरात याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. परंतु साधारणतः आपण विचार करत असताना विदर्भाच्या अनुषंगाने आणि नागपूरच्या अनुषंगाने, आपण साधारणतः नागपूर नगरीतले विद्यार्थी आहोत, तर नागपूरमध्ये याचे काय पडसाद उमटले किंवा मग नागपूरमध्ये 1942च्या चलेजाव आंदोलनाची एकंदरीत कार्यपद्धती कशी राहिली त्याच्यावर थोडासा मी प्रकाश टाकतो. साधारणतः एकंदरीत मुंबईहून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं नागपूरकडे संदेश रवाना झाला आणि नागपूर हे 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये सक्रिय झालेला आपल्याला दिसून येते. साधारणतः नागपूरमध्ये ब्रिटिशांचा अंमल चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित असताना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जन आंदोलन हे तेवढ्याच ताकदीनं नागपूरच्या परिसरामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रीय नेतृत्वाच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागपूर आणि नागपूरकर मंडळी या चलेजाव आंदोलनात अतिशय ताकदीनं आणि हिरिरीनं सहभागी झालेली आपल्याला दिसून येतं आणि त्यासाठी हरताळ, मिरवणुका, घोषणा अशा कार्यक्रमाचं सूत्र हाती घेण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रामुख्यानं विशेष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे नागपूर काँग्रेस कमिटी, याच्याशिवाय लाल सेना, जिला मगनलाल बागडींच्या नेतृत्वात स्थापन झालेली लाल सेनेचं, हिंदुस्थानी लाल सेनेचं एक मोठं काम यामध्ये राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आता साधारणतः जागोजागी नागपूरमध्ये याचे पडसाद उमटायला लागलेले होते. 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये ब्रिटिशांच्या संपूर्ण कार्यावर बहिष्कार टाकणे, आता साधारणतः एक भूमिका, तात्विक भूमिका, वैचारिक भूमिका 1942च्या आंदोलनाची समजून घेतली पाहिजे. महात्मा गांधींनी मसुदा तयार करत असताना किंवा प्रस्ताव तयार करत असताना ब्रिटिशांशी कडे जो प्रस्ताव पाठवण्यात आला होता या संदर्भात किंवा ज्या भूमिकेतनं ब्रिटिश आणि महात्मा गांधी यांचं जे चिंतन मंथन या संदर्भात झालं, त्यामध्ये हे आंदोलन मुळातच अहिंसावादी आंदोलन ही भूमिका महात्मा गांधींनी सुरुवातीला घेतली होती. परंतु प्रारंभीच्याच काळात महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर या 1942च्या चलेजाव आंदोलनाचं जे नेतृत्व आहे दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे आलं आणि पर्यायानं ते सर्वसामान्य जनतेकडे आपोआप हस्तांतरित झालेलं आपल्याला दिसून येतं. जागोजागी झालेल्या उठावांचं नेतृत्व स्वयंपूर्ण होऊन भारतीय लोकांनी किंवा ब्रिटिशांच्या विरोधात अतिशय असंतुष्ट असणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्वीकारलं आणि या आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागलेलं आपल्याला दिसून येतं. कारण संपूर्ण ठिकाणी जागोजागी छोटे छोटे पर्याय उभे राहिले, जागोजागी तुकड्या उभ्या राहिल्या, जागोजागी छोटे छोटे गट स्थापन झाले आणि त्या गटांच्या माध्यमातून आणि लोकांनी वैयक्तिकरित्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन नागपूरमध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं. मग हरताळ पासणे, मिरवणुका काढणे, घोषणा करणे, सरकारी कार्यालयावर दगडफेक करणे, सरकारी कार्यालयाची नासधूस करणे, पोस्ट ऑफिसवर हल्ले करणे, याच्याशिवाय पोलिसांना प्रत्युत्तर देणे, पोलिसांचे मार्ग अडवणे, याच्या व्यतिरिक्त सरकारी कार्यालयावर तिरंगा फडकवणे, इथपर्यंतचे सगळे कार्य या सगळ्या आंदोलनाच्या
रूपानं जागोजागी कृतीच्या माध्यमातून दिसायला लागले होते. यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थी काँग्रेस, याच्याशिवाय काँग्रेस सेवा दल, हिंदुस्थानी लाल सेना ही नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली होती. या सक्रियेतून 12 ऑगस्ट 1942 ला एका म्हणजे नागपूरमध्ये झालेली सुरुवात जी आहे, एका शांतपणे निघालेल्या मिरवणुकीवर नागपूरमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक लोक मारले गेले, ज्यामध्ये सकाळच्या प्रहरी, काही लाईन काम करणारे म्हणजे लाईनचं काम करणारे काही लाईनमन, वायरमन, दूध वाटप करणारे काही भैया, याच्याशिवाय स्त्रिया या गोळीबारामध्ये अकारण मारल्या गेल्या. आणि लोकांनी म्हणजे खास करून इतवारी परिसरात, आजचा जो आपला नागपूरमधला जो इतवारीचा जो भाग आहे, म्हणजे साधारणतः इतवारी रेल्वे स्टेशन वगैरे जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये जो गोळीबार चौक आपण नाव ऐकलं असेल, विद्यार्थी या ठिकाणी जर असतील तर त्यांनी ऐकून घ्यावं. गोळीबार चौक हे नाव का पडलं? इतवारीच्या परिसरामध्ये जो सध्या जो गोळीबार चौक आहे, त्या गोळीबार चौकामध्ये झालेला हा तो गोळीबार आहे त्या कालखंडातला. यामध्ये जवळपास काही महिला आणि पुरुष ब्रिटिशांच्या या गोळीबारामध्ये मारल्या गेल्या आणि यामध्ये असंतुष्ट झालेल्या जमावाने प्रतिकार म्हणून या ठिकाणी गोळीबार करणाऱ्या पोलिसांच्या जमावावर हल्ला केला आणि अशा पद्धतीनं हिंसेचा गालबोट आणि हिंसक वळण याला लागलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण जर थोडंसं इतवारीच्या परिसरातून समोर आलो, इकडे आपण शिवाजी पुतळ्याकडे जर आलो, तर शिवाजी पुतळ्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, ज्याला महालचा परिसर म्हणतात, महालच्या परिसराकडे गाडीखाना कर्नलबाग नावाचा परिसर आहे. आता कर्नलबाग परिसर आणि गाडीखाना परिसर या परिसरामध्ये राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलांनी, ज्याचं नाव आहे डोमा बांते, याने एक छोटीशी बालसेना उभी केली आणि बालसेनेच्या माध्यमातून शुक्रवारी तलावाच्या काठावर असणारी तत्कालीन बँक होती, जिचं नाव होतं कोऑपरेटिव्ह बँक, त्या कोऑपरेटिव्ह बँकेवर हल्ला केलेला आपल्याला इतिहासात त्याची नोंद आहे. म्हणजे एकंदरीत त्या बँकेवर, त्या कोऑपरेटिव्ह बँकेवर हल्ला करून त्या ठिकाणी भारतीय निशाण फडकावण्यात आले. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा, खास करून नागपुरातल्या कर्नलबाग परिसरातील, गाडीखाना परिसरातील विद्यार्थ्यांनी, मुलांनी सशस्त्र पोलिसांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला नागपूरमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि इथूनच मग जागोजागी मोठ्या प्रमाणात आंदोलनाची जी एकंदरीत विस्तार आहे तो वाढत गेलेला आपल्याला दिसतो. 13, 14 आणि 15 ऑगस्टला हा दिवस अतिशय मोठा मानला गेला. या 3 दिवसाच्या कालखंडामध्ये नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. यामध्ये प्रामुख्यानं, आणि हे सगळी आंदोलनं जी आहेत, आता इतवारीच्या परिसरात का झालं? कारण इतवारी हा परिसर आहे, ही ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेचा सगळ्यात मोठा भाग म्हणून इतवारीच्या परिसरामध्ये ब्रिटिश प्रशासनाचे सगळे कार्यालय त्या ठिकाणी असल्यामुळे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिकार झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये पोलीस चौक्या जाळण्यात आल्या, पोस्ट ऑफिस लुटण्यात आले, त्यातल्या त्यात महाल, इतवारी, गांधीगेट, नवी शुक्रवारी, बडकस चौक, इतवारी रेल्वे स्टेशन, या सगळ्या, इतवारी धान्य बाजार, कॉटन मार्केट, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जागोजागी आंदोलन सुरू झालेले आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आणखी एक महत्वपूर्ण की ब्रिटिशांनी या परिसरामध्ये हिंसक झालेल्या आंदोलनाला म्हणजे एकंदरीत सशस्त्र बळाचा वापर करत त्याचा दमन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. गोळीबार करत असताना या ठिकाणी सामान्य नागरिक सुद्धा जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले नव्हते ते सुद्धा गोळी लागून या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. याच्याशिवाय याच परिसरामध्ये एक परिसर आहे ज्याला नवाबपुरा आणि कर्नलबाग म्हणतात. नवाबपुरा आणि कर्नलबाग हे लागून लागून असणारे भाग आहे. आपण साधारणतः जर आपण कर्नलबागेचा परिसर जर पाहिला तर साधारणतः अशोक चौकातून मॉडेल मिल चौकाच्या परिसरातून बस स्टँडकडे जाताना जो रोड आहे त्या परिसरात उजव्या बाजूला कर्नलबागेचा परिसर येतो आणि त्यालाच लागून नवाबपुरा आहे, ज्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आखाडे आहेत. आजही आखाडे आहेत, कर्नलबागेचा आखाडा अजूनही आहे. या आखाड्यांमध्ये काम करणारे किंवा आखाड्यांमध्ये असणारे जे काही संघटना होत्या त्या दोन्ही संघटना प्रतिस्पर्धी संघटना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि या संघटनेच्या एकमेकांसोबत नेहमी वैमनस्य होतं, आपसी वैर होतं. परंतु हे पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरोधात 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये ब्रिटिशांना प्रतिकार करत असताना नवाबपुरा आणि कर्नलबाग या दोनही शाखांमधले प्रतिस्पर्धी संघ खांद्याला खांदा लावून ब्रिटिशांच्या विरोधात या
आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सगळ्यात मोठं आक्रमण जर केलं असेल, हल्ला जर केला असेल, तर त्याच रोडवर पुढे गणेशपेठ पोलीस स्टेशन आहे. आजही तुम्ही गेला असाल तर तुम्हाला दिसेल डाव्या बाजूला इकडून जाताना अशोक चौकातून गणेशपेठ पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला आणि हल्ला चढवून हे पोलीस स्टेशन चक्क जाळलं आणि त्याच्यावर त्यांनी आपलं निशाण फडकवलं. एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या ठिकाणी दिसून येत आहे. यावेळी कर्नलबाग जी शाखा आहे तिथल्या आखाड्याचं नेतृत्व हे डोमाजी देशमुख आणि ईश्वर देशमुख या दोन बंधूंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय राष्ट्रीय विद्यालयाचे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीनं एक मोठा प्रतिकार नागपूरमध्ये इतवारी भागात सुरू झाला. दुसरं आहे मगनलाल बागडी आणि श्याम नारायण काश्मीरी यांच्या नेतृत्वामध्ये हिंदुस्थानी लाल सेनेची स्थापना 1939 मध्ये झाली होती आणि 3 वर्षाच्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 3 वर्षात म्हणजे 1942 मध्ये अवघ्या 3 वर्षानंतर या हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्वयंसेवकांनी ब्रिटिशांच्या विरोधात आक्रमक धोरण हे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बजेरिया पोलीस स्टेशन, साधारणतः बजेरिया म्हणजे हा भाग येतो, आपण जर पाहिलं असेल कॉटन मार्केट चौकात जर आपण गेला आणि लोखंडी पुलाच्या खालून जर आपण कॉटन मार्केटकडे येत असू तर आपल्या डाव्या भागामध्ये कॉटन मार्केटचा परिसर येतो, जिथे मुंदापळे नाईट कॉलेज आहे. त्याच्या अपोजिटचा जो भाग आहे तो भाग बजेरियाचा भाग येतो. हा बजेरियाचा भाग जिथे पूर्वी बजेरिया पोलीस स्टेशन अस्तित्वात होतं. हे पोलीस स्टेशन टार्गेट ठरलं हिंदुस्थानी लाल सेनेचं आणि 13 ऑगस्टला हिंदुस्थानी लाल सेनेच्या आक्रमक स्वयंसेवकांनी या पोलीस स्टेशनवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि ते पोलीस स्टेशन जाळलं. याशिवाय पोस्ट ऑफिस मधले नोटांचे बंडल घेतले आणि त्यांची होळी करण्यात आली आणि या सगळ्याची परिणिती म्हणून ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारामध्ये अनेक हिंदुस्थानी लाल सेनेचे स्वयंसेवक घरातीर्थी पडले. भारत माता की जय अशा अनेक घोषणा त्या परिसरात दुमदुमून गेल्या. यामध्ये साधारणतः हंसापुरी, बजेरिया, शनिचरा या सगळ्या परिसरामध्ये सशस्त्र असणाऱ्या जमावांना म्हणजे पोलीस जमावांना भारतीय लोकांनी, नागपूरकरांनी निशस्त्र केलेलं आहे. एवढं मोठं शौर्य हे नागपूरकरांनी दाखवलेलं आहे. एवढा मोठा शौर्याचा इतिहास 1942च्या आंदोलनामध्ये हा नागपूरकरांचा मोठ्या प्रमाणात राहिलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय नवापुरातल्या जमावात सर म्यूट झाले आहात तुम्ही. बाल गोविंद नावाच्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांनी या परिसरामध्ये दडपशाहीचं धोरण राबवलं. घराघरात घुसून आक्रमक धोरण ब्रिटिशांनी स्वीकारलं. परंतु या ठिकाणी आक्रमक धोरण तर स्वीकारलं पण अनेक लोकांना अटक करण्यात आली, तुरुंगात डांबण्यात आलं आणि यामध्ये साधारणतः 13 लोकांवर खटले चालले, ज्यामध्ये शंकर महाले, नत्तू मुलमुले, बाबा वर्टी, कोठीराम वर्टी, यशवंत ठाकरे या लोकांना 13 पैकी या 5 लोकांना फासावर लटकवण्यात आलं आणि उर्वरित लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षा देण्यात आल्या. अशा पद्धतीचं एक मोठं आक्रमक धोरण भारतामध्ये नागपूरमध्ये प्रामुख्यानं झालं. याच्याशिवाय सगळ्यात मोठा एक आक्रमक धोरण जे ब्रिटिशांच्या विरोधात राबवल्या गेलं ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा असणारा परिसर आहे चिमूर आणि आष्टी. हा परिसर म्हणजे साधारणतः चंद्रपूर जिल्ह्यातलं चिमूर आणि आष्टी हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडामध्ये 1942च्या आंदोलनातलं विदर्भातलं सगळ्यात मोठं आणि आक्रमक केंद्र म्हणून समोर आलेलं आपल्याला दिसून येतं. ब्रिटिशांच्या 1942च्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत असताना चिमूरमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन भारतीय जनमानसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिकार म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात केलेला आपल्याला दिसून येतं. आणि या आंदोलन सर म्यूट झाले आहात. हॅलो, आवाज येतोय? हो आता येतोय सर. हॅलो. चिमूरच्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात शौर्य हे सर्वसामान्य छोट्या छोट्या बालगोपालांनी आणि युवकांनी दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः चिमूरच्या स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी जर कोणी सुरू केली असेल तर ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनातून झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच कालखंडामध्ये आपल्या प्रवासामध्ये चिमूरला भेट दिली आणि त्यामध्ये
चिमुरलीच्या झालेल्या भेटीमध्ये असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये बौद्धिक देत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रवचनातून लोकांना या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठं आंदोलन करण्याची हिंमत मिळाली. शौर्य जे आहे भारतीय लोकांमध्ये ते पुढे येण्याचं कारण म्हणजे त्या कालखंडामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनातून ज्या पद्धतीची प्रेरणा मिळाली, ती प्रेरणा पुढे मग एका मोठ्या जन आंदोलनामध्ये कशी परिवर्तित झाली ते महत्वाचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या प्रवचनातून झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेंगी किनारी, यासारख्या भजनांच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनमानसांच्या भावनांना हात घातला. चिमूरच्या झालेल्या प्रवचनामध्ये सर्वसामान्य लोक हे राष्ट्रसंतांच्या या भजनामुळे, अतिशय प्रेरणादायी भजनांमुळे आणि प्रवचनांमुळे उद्युक्त झाले 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात आपलं प्राणांचं बलिदान करण्यासाठी. आणि यातूनच चिमूरचा लढा हा मोठा लढा मानला गेला. 15 ऑगस्ट 1942 रोजी सकाळी 14 वर्षीय बालक ज्याचं नाव बालाजी रायपूरकर आहे, या बालाजी रायपूरकरच्या नेतृत्वामध्ये हाती भारतीय तिरंगा ध्वज घेऊन एक मोठा मोर्चा काढण्यात आला आणि तो मोर्चा हा ध्वजारोहण केल्यानंतर पोलीस चौकीकडे वळण्यात आला होता. या पोलीस चौकीकडे गेलेल्या मोर्चावर ब्रिटिशांचा तत्कालीन प्रमुख ज्याचं नाव आहे जरासंध याने आपल्या सैनिकांच्या तुकडीला आदेश देत या तुकडीवर म्हणजे या मोर्चांवर मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला सुरू केला आणि हातातून ध्वज घेऊन तो पायदळीत उडवला. जो पायदळीत उडवलेला ध्वज जो आहे तो, ही गोष्ट बालाजी रायपूरकरला सहन झाली नाही आणि यामध्ये बालगोपाल जे आहेत ते आक्रमक झाले आणि प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात आणि लाठी हल्ल्यामध्ये हा बालाजी रायपूरकर निधड्या छातीनिशी ब्रिटिशांच्या गोळीबाराला समोर गेला आणि तिथे धारातीर्थ पडला. 14 वर्षाचं पोर ज्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जन आंदोलनात 1942च्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपल्या प्राणांचं बलिदान करतो आहे, ही एक सगळ्यात मोठी शौर्याची आणि त्यागाची एक मोठी भूमिका आपल्याला नागपूरकरांमध्ये आणि नागपूरच्या परिसरांमध्ये आणि विदर्भीय जनतेमध्ये दिसून येते. एवढा मोठा स्वर्णिम इतिहास विदर्भाचा नागपूरकरांचा राहिलेला आहे की 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये नागपूरकरांचंही योगदान किती मोठ्या ताकदीचं आणि मोठं होतं ते बालाजी रायपूरकरांच्या बलिदानाने आपल्याला दिसून येते. पुढे जरासंधांनी या सगळ्या मोर्चावर अमानुषपणे गोळीबार केला, लाठी हल्ला केला, यामध्ये अनेक लोक घायाळ झाले. बालाजी रायपूरकर हा मुलगा 14 वर्षाचा मुलगा धारातीर्थ पडला. पुढे घरोघरी अनेक मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू झाली आणि पर्यायानं जरासंधाच्या या आक्रमक धोरणाला चिडून जाऊन म्हणजे चिमुरकरांनी पोलीस स्टेशनवर आणि जमावावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अनेक पोलीस मारले गेले. परिणामी बाहेरून जादा कुमक मागून पोलीस कमिशनर तत्कालीन पोलीस कमिशनरांनी मोठ्या प्रमाणामध्ये डिव्हिजनल कमिशनरच्या माध्यमातून सैन्याची अतिरिक्त तुकडी बोलवली आणि संपूर्ण चिमूरमध्ये जमावबंदी लागू केली, प्रभात फेरी मोर्चेबंदी लागू केली आणि घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवर अन्याय अत्याचार सुरू केले. या अत्याचारांमध्ये असहाय्य सर्वसामान्य स्त्रियांवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार करण्यात आले. घरादारांची तोडफोड करण्यात आली. ते घरादार फोडल्यानंतर अनेक पुरुषांना मोठ्या प्रमाणात तुरुंगात डांबण्यात आलं. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र चालवण्यात आली आणि हे अमानुष अत्याचाराचं वातावरण दिवसेंदिवस सुरू होतं. अनेक लोकांना अटक झाली, फाशाची शिक्षा झाली आणि या सगळ्यामध्ये अनन्वित अत्याचार ब्रिटिश लष्कराने चिमूरच्या जनतेवर केलेले दिसून येतात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये तुरुंगात डांबण्यात आलं आणि असहायपणे केविलवाणी चिमूरकर जनता ही हवालदिल होऊन फक्त बघत होती आणि अशा पद्धतीची रचना करण्यात आली की चिमूरमध्ये होणाऱ्या अत्याचाराची बातमी कुठेही बाहेर फुटू नये आणि या भूमिकेतनं सगळे प्रयत्न झाले. परंतु भन्साळी टाकळी जी भन्साळी आपल्या सगळ्यांना माहित असेल, सावनेरला प्राध्यापक भन्साळीजींनी च्या नावाने ते भन्साळी टाकळीचा आश्रम बनलेला आहे. भन्साळी टाकळी जे हे जे प्राध्यापक भन्साळी आहे यांनी हे मुळातच प्राध्यापक होते आणि यांच्या नजरेतून चिमूरचा अत्याचार सुटला नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अपुरे पडले आणि म्हणून मग त्यांनी या संपूर्ण प्रयत्नांना एक मोठी घटना म्हणजे
भन्साळींजींनी चिमूरच्या झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ब्रिटिश लष्करांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आणि या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारकडे झालेल्या अत्याचाराची चौकशी व्हावी म्हणून समिती गठीत करण्यात आली आणि भन्साळीजीच्या या सत्याग्रहामुळे आणि अन्नत्याग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारने पुढे तिथे समिती गठीत करून चिमूरवर झालेल्या जनतेच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी समिती पाठवून त्याची शहानिशा करण्याचा एक प्रयत्न केला. तर प्राध्यापक भन्साळींचं मोठं योगदान सुद्धा या अनुषंगाने राहिलेलं आपल्याला दिसून येत आहे. असं चिमूर आणि आष्टीचा एवढा मोठा रणसंग्राम झाला. नागपूरमध्ये एक मोठं काम या अनुषंगाने चले जावच्या आंदोलनात उभं राहिलं. परंतु एक महत्वपूर्ण चर्चा मला आपल्या सगळ्यांसमोर करायची आहे, या अनुषंगाने सांगावंसं वाटतं. भारताच्या 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये साधारणतः 1942 मध्ये नागपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. वैयक्तिक आंदोलनं सुरू झाली, याशिवाय अनेक संघटना अनेक संस्था या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं या आंदोलनातलं सहभागही तेवढाच महत्वाचा होता. इतिहास लेखकांच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे किंवा या भूमिकेकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं गेलं न बघण्यामुळं कुठेतरी हा इतिहास दुर्लक्षित राहिला असं मला वाटतं. या अनुषंगानं आपल्याला मला सांगावंसं वाटतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1942च्या आंदोलनात सहभागी झालेला होता. आता अनेक इतिहासकारांचं या बाबतीतलं मत जरा वेगळं आहे. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. 1942च्या आंदोलनामध्ये आपण जर विचार केला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण कार्यावर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अनुषंगाने केलेल्या प्रयत्नावर ब्रिटिशांनी नजर ठेवली आणि 1940 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर च्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून बंदी घालण्यात आलेली आहे, त्यांच्या कामावर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि या भूमिकेतनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना साधारणतः 1925 मध्ये झाली. 1942 पर्यंत येईपर्यंत हा साधारणतः युवावस्थेत संघ आलेला आपल्याला दिसून येतोय. तर त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक घटनाकडे बारीक सारीक भूमिकेकडे लक्ष होतं आणि म्हणून या आंदोलनामध्ये पूर्णतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपल्या बॅनरखाली या आंदोलनात सहभागी झाला नाही. तर तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवळकर गुरुजींनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना आवाहन केलं की या आंदोलनात आपण सक्रिय वैयक्तिकरित्या सहभाग घेतला पाहिजे आणि म्हणून संघाचे स्वयंसेवक वैयक्तिकरित्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात आहे. आणि मग यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन 2 टप्प्यांमध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आपल्याला दिसून येत आहे. एक तर आक्रमक कारवायांना पहिलं 2 गटांत जर विभागणी केली आणि दुसरं आंदोलनकर्त्यांना मदत करण्याचं काम. यामध्ये आपण जर बघितलं तर मी तुम्हाला 2 गोष्टींचा उल्लेख केला. बालाजी रायपूरकरचा चिमूरच्या संदर्भातला उल्लेख केला आणि बालसेनेचा उल्लेख केला मी इतवारी बजेरियाच्या भागामध्ये. हे 12 वर्षाच्या 14 वर्षाच्या पोरांना प्रेरणा कुठून मिळाली हो? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून तयार झालेली मानसिकता आणि वैचारिकता घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या पोरांनी आपल्याला स्वतःला झोकून दिलाय. हे स्वयंसेवक आहे तत्कालीन आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे. म्हणजे एकंदरीत चिमूर आणि आष्टीमध्ये एक प्रतिसरकार स्थापन केल्या गेली. त्या प्रतिसरकाराचं नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केलं. ब्रिटिशांची सत्ता प्रशासन उलथवून पाडून तिथं भारतीयांचं स्वतंत्र प्रशासन स्थापन करण्याचं काम त्या कालखंडामध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं, ज्याला आपण समानांतर सरकार असं म्हणतो. आणि त्या मोबदल्यात अनेक लोकांना अटक झाली. आपल्या नागपूरला लागून असणारा रामटेक मध्ये जेव्हा 1942च्या आंदोलनामध्ये सक्रिय झाली रामटेकची जनता, तर तिथले रामटेकच्या आंदोलनाचं सक्रिय नेतृत्व जर कोणी केलं असेल ते तत्कालीन नगर संघचालक आहे, ज्यांचं नाव आहे रमाकांत केशव देशपांडे, बाळासाहेब देशपांडे म्हणून जे प्रसिद्ध आहेत. या बाळासाहेब देशपांडेंनी रामटेकच्या या ब्रिटिशांच्या विरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं म्हणून त्यांना अटक झाली आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पुढे ती शिक्षा माफ झाली. हा भाग वेगळा, परंतु या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची फार मोठी भूमिका आपल्याला दिसून येते. जागोजागी आंदोलनकर्त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम दुसऱ्या टप्प्यात केलं आहे. अरुणा असफ अली, जयप्रकाश नारायण यासारख्या कार्यकर्त्यांनी जे भूमिकेत लढे दिले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतात. या सगळ्यांना गुप्तचर यंत्रणा जी या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी प्रभावीपणे जर कोणी राबवली असेल
तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. संपूर्ण भारतभरामध्ये दुसऱ्या फळीतील नेतृत्वांकडे धरपकड करत असताना ब्रिटिशांच्या नजरेपासून त्यांना लपवून ठेवण्याचं काम हे केलेलं आहे, या आपल्या लोकांनी केलं आहे. साधारणतः जर आपण विचार केला तर दिल्लीचे तत्कालीन संघचालक आहेत हंसराज गुप्त, जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफअली हे त्यांच्या घरी लपून आंदोलनाचं नेतृत्व करतात. याच्याशिवाय आपले अच्युत पटवर्धन आणि साने गुरुजी ज्यांचं नाव आपण सगळ्यांना आपल्याला चिरपरिचित आहे, हे पुण्याचे संघचालक ज्यांचं नाव आहे भाऊसाहेब देशमुख यांच्या घरून हे आपल्या 1942च्या आंदोलनाचं केंद्र हे भाऊसाहेब देशमुखांचं घर बनलेलं आहे, जे की पुण्याचे संघचालक आहेत. तिथून साने गुरुजी आणि अच्युत पटवर्धन हे नेतृत्व करतात आहे. याच्याशिवाय अनेक मोठमोठ्या संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या संघाच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा नागपूरमध्ये सुद्धा मोठं योगदान आपल्याला झालेलं दिसून येतं. हे साधारणतः नागपूरकरांच्या योगदानामध्ये इकडे हिंदुस्थानी लाल सेना असो, राष्ट्रीय काँग्रेस कमिटी असो, त्याच्याशिवाय बाल युवक सेना असो, यासोबत सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची भूमिका ही तेवढीच महत्वपूर्ण राहिलेली आहे असं मला वाटतं. आणि एकंदरीत जर मग आपण विचार करतो तर नागपूरच्या सोबतच विदर्भ प्रांतामध्ये यावली असेल, आष्टी असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, म्हणजे विदर्भ प्रांतामध्ये तत्कालीन नेत्यांनी आणि नेतृत्वानी ब्रिटिशांच्या विरोधात विदर्भांमध्ये एक मोठं जनआंदोलन उभं केलं. आणि ज्याची परिणिती जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की साधारणतः विदर्भात अनेक ठिकाणी ब्रिटिशांची प्रशासन व्यवस्था पूर्णपणे उन्मळून पडलेली आपल्याला दिसून येते आहे. आणि म्हणूनच 1942च्या आंदोलनाचं करा किंवा मरा, करेंगे या मरेंगे हा जो लढा, हा जो मंत्र ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी महात्मा गांधींनी दिला, तो मंत्र भारतीय जनमानसांनी, भारतीय सर्वसामान्य लोकांनी आपल्या वैयक्तिक कृतीत उतरवला. आणि ती कृती जी होती ते 1942च्या आंदोलनामध्ये ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यासाठी किती महत्वपूर्ण होती याची प्रचिती आपल्याला येते. कारण 1942च्या एका मोठ्या लढ्यानंतर लगेचच शिमला संमेलन होऊन कॅबिनेट मिशन 1945 मध्ये भारतात आलं. आणि कॅबिनेट मिशन जे भारतात येत आहे, हे कॅबिनेट मिशन पुढे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची एक प्रस्तावना म्हणा किंवा पार्श्वभूमी म्हणा हे घेऊन भारतात दाखल झालं. आणि मग 1946 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन प्लान आला आणि पुढे मग भारत स्वतंत्र झालेला आपल्याला दिसून येतो आहे. तर म्हणूनच भारताच्या आंदोलनामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये 1942च्या चले जाव आंदोलनाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे, निर्णायक महत्व आहे. आणि या आंदोलनात सक्रिय सहभाग सर्वसामान्य जनतेने एक आपण महत्वपूर्ण यातनं बोध घेतला पाहिजे की या आंदोलनाचं नेतृत्व स्वतः भारतीय जनमानसांनी स्वतः केल्यामुळे या आंदोलनाला हिंसेचं जरी गालबोट लागलं असलं तरी या आंदोलनात भारतीय जनमानस स्वयं प्रेरणेने, स्वनेतृत्वाने उभा राहिला आणि हे आंदोलन जागोजागी उभं झालेलं आपल्याला दिसून येतं. उत्तर प्रदेश मध्ये बलिया, बिहार, महाराष्ट्रात सातारा, इकडे यावली, आष्टी, त्याच्यानंतर चिमूर यासारख्या ठिकाणी समानांतर सरकार स्थापन झालेली आपण पाहिली आहे. आता साधारणतः इथून सगळ्या पूर्ण भारत या ठिकाणचं ब्रिटिश प्रशासन पूर्णतः उन्मळून पडलेलं आपण पाहिलंय. जागोजागी हरताळ, मोर्चे, बहिष्कार यासारख्या घटनांनी संपूर्ण भारत दुमदुमून गेलाय. आणि यामुळे ब्रिटिशांवर एक मोठा दबाव तंत्र 1942च्या आंदोलनाचं राहिलं, ज्यामुळे आपण पुढे मग स्वातंत्र्याचा सूर्य 1947 मध्ये पाहिला. या पहाटेमध्ये 1942चा आंदोलनाचा एक मोठा भाग होता असं मला वाटतं. आणि म्हणूनच या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं या संपूर्ण आंदोलनामध्ये जे सक्रिय राहिलेले क्रांतिकारक आहे, सर्वसामान्य भारतीय जनमानस आहे, या सगळ्यांना त्यांचं आठवण करण्याच्या अनुषंगानं हा क्रांती दिवस आपण संपूर्ण भारतभरात साजरा करतो. मला असं वाटतं या क्रांती दिवशी त्यांनी केलेल्या बलिदानाला आपण नमन केलं पाहिजे आणि नमन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे असं मला वाटतं. तरच येणाऱ्या पिढींपर्यंत हा क्रांती दिवस खऱ्या अर्थानं जो स्वातंत्र्याचा सूर्य आहे, ती जी आपण पहाट अनुभवली, त्याच्या मागं ते बलिदान किती महत्वपूर्ण होतं ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर.
एकूण धन्यवाद सर. 1942च्या आंदोलनाचे वेगळे महत्व आहे. द्वितीय महायुद्धात भारतीयांचा सहभाग मिळावा म्हणून ऑगस्ट ऑफर 1940 त्याचा उल्लेख केला सरांनी. क्रिप्स मिशनची विस्तृत माहिती सांगितली. त्याचप्रमाणे चले आंदोलन मध्ये नागपूर शहराचे किती जास्त प्रमाणात योगदान होते. राष्ट्रीय जनगणनाचे स्वरूप घेतले. 12 ऑगस्ट 1942च्या गोळीबारीमध्ये मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची व्यक्तींची नावे सरांनी सांगितली. चिमूर आष्टी हत्याकांडावर प्रकाश टाकले. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जनतेला जागृत करण्याचे जे भाषणाच्या वक्तव्याच्या शेवटी सरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किती सक्रिय भूमिका घेतली आणि सहभाग घेतला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने कार्यरत असणारी राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलनामध्ये असणारी जी दुसरी फळी होती त्या फळीने कशा प्रकारे कार्य केले त्याचा अतिशय विस्तृत प्रमाणे सरांनी इथे व्यवस्थित मांडणी केलेली आहे. सर खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुजित मेत्रे सरांना अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करते. प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. खरोखरच आज म्हणजे तुमच्या ओरॅटरी स्किल्स बद्दल मी ऐकून होतो. आज पहिल्यांदा तुम्हाला ऐकलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही विषयाची मांडणी केली दॅट वॉज सुपर. मला जे तुमच्या बोलण्यातून जाणवलं, जसं क्विट इंडिया मुवमेंट जेव्हा आपण म्हणतो किंवा चले जाव आंदोलन जेव्हा आपण म्हणतो, तर जे आम्ही इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं तेच म्हणजे महात्मा गांधी पासून सुरू झालं इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्याच्यानंतर होत गेलेले ठराव, नंतर झालेलं जन आंदोलन आणि ते सगळं, त्या सगळ्याचं रिलेशन नागपूर शहराशी म्हणजे टू द एक्सटेंट की गोळीबार चौकाला गोळीबार चौक हे नाव का दिलेलं आहे हे आज आज मला कळलेलं आहे इतक्या वर्षापासून नागपुरात राहत असल्यामुळे. तर त्या अर्थाने तुम्ही जी हिस्ट्री, जी नॅशनल हिस्ट्री आहे तिला लोकल कॉन्टेक्स्ट दिलवून आज आम्हाला समजावून सांगितलं. निश्चितच ज्या कोणी व्यक्तींनी आज लाईव्ह याला ऐकलं असेल किंवा कालांतराने हा तुमचा लेक्चरचा व्हिडिओ जो आहे तो युट्यूबवर जेव्हा जाईल तेव्हा आमच्याच कॉलेजचे नाही पण इतरही कॉलेजचे व्यक्ती जेव्हा याला ऐकतील किंवा सोसायटीतले लोक सुद्धा जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांना सुद्धा निश्चितच जे काही घडून गेलं नागपूरचं कॉन्ट्रीब्युशन ऐकून निश्चितच एक काय म्हणू त्याला अभिमान वाटेल की लढ्यात आपला सुद्धा सहभाग होता. म्हणजे नागपूरला कुठल्याच दृष्टीने किंवा चिमूर आष्टीचंही तुम्ही सांगितलं कुठल्याच दृष्टीने कमी लेखायची गरज नाही. पण जसं तुम्ही सांगितलं की इतिहासात प्रत्येक गोष्ट ची दखल झालेली नाही किंवा रजिस्टर झालेलं नाहीये, तर निश्चितच हिस्ट्री आणि हिस्ट्री विषयाशी संबंधित लोकांनी या विषयावर काहीतरी करावं जे ज्याचा प्रचार प्रसार हा लवकर होईल. म्हणजेच आय वॉन्ट यू टू डू समथिंग इन दी ई स्पेस, म्हणजे ई बुक सारखं काही काढा किंवा ई पेपरच त्याच्या संबंधी आला पाहिजे जो सोप्या भाषेत असेल. डेफिनेटली सोपी भाषा आपल्यासाठी मराठीच आहे, नागपूरकरांसाठी ती भाषा आहे, तर ती सोप्या भाषेत असायला पाहिजे. आणि जर त्याच्यासोबत आपण चित्रांसोबत त्याला जर समजावून सांगू शकतो तर मला वाटतं आपण विद्यार्थी मित्रांजवळ त्या दृष्टीने लवकरात लवकर पोहोचू शकू आणि आपलं सुद्धा याच्यात कॉन्ट्रीब्युशन राहील. अन्यथा आपल्यासारखे काही लोक आहेत ज्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे, हे गोष्टीची माहिती आहे आणि यू बिंग द एक्सपर्ट्स इन द फील्ड यू नो इट, पण ही गोष्ट तळागाळात गेलेली पाहिजे आणि कारण ही अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट आहे. आणि ज्या डिटेलनी तुम्ही सांगितलं निश्चितच यू आर दी ऑथॉरिटी हू कॅन डू दिस. सो माझी तुम्हाला ही रिक्वेस्ट राहील आहे की हिस्ट्रीचे एक स्तंभ म्हणून तुम्ही ही गोष्ट तुम्ही करा किंवा करवून घ्या आमच्याकडून, जे करून याचा प्रचार प्रसार होत राहील. डेफिनेटली वी आर ऑल प्राऊड ऑफ व्हॉट हॅज हॅपन इन द पास्ट. नॅशनल लेवलला झालं त्याच्यासाठी आपल्याला आहेच आणि त्याच्यासाठीच आपण क्रांती दिवस म्हणून साजरा करतो आणि एक नव चैतन्य आपल्यात आलेलं होतं.
अशाच क्रांतीची आता सुद्धा गरज आहे आणि ती सतत पुढे सुद्धा राहत जाणार आहे. कारण ज्या पद्धतीने आपल्यावर आक्रमण होत आहे, पहिले आपण पारतंत्र्यात होतो असं जेव्हा म्हणतो, किंवा ब्रिटिशांचं आपल्यावर आक्रमण होत होतं किंवा ब्रिटिशांचा अत्याचार होत होता, तसाच अत्याचारी बदललेला आहे, अत्याचाराचं स्वरूप बदललेलं आहे. ठीक आहे, जसं आपण म्हणतो डिजिटल डिवाइड आहे, म्हणजेच गरीब लोकांकडे संसाधनांची कमी आहे, तर त्याच्यासाठी अत्याचाराची प्रतिमा वेगळी आहे, पण क्रांतीची जरूरत सगळीकडे आहे. तर त्या क्रांतीची प्रेरणा आपल्याला सगळ्यांना मिळेल अशी मी आशा बाळगतो आणि सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी आम्हाला या गोष्टीकडे घेऊन गेलं, त्यासाठी विचार करायला भाग पडलं. धन्यवाद सर. यू हॅव व्हेरी एक्सलंट ओरेटरी स्किल्स. कीप इट अप. थँक्यू व्हेरी मच मॅडम. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर यांनी मला कार्यक्रम संपन्न करावा याची परवानगी दिली, तसेच ऑनलाईन कार्यक्रम घेण्याकरिता मला धाडस दिले व मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या टीम मध्ये डॉक्टर बजलवार मॅडम, डॉक्टर रगटाटे सर, तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपलेला आहे असे जाहीर करते आणि सर्वांना मनस्वी धन्यवाद देते. धन्यवाद.